नमस्कार. तर आज मी तुम्हाला धोंड्याचा महिना म्हणजे नेमकं काय, जावयाला बत्ताशी किंवा अनारसे का दिली जातात, त्यानंतर या महिन्यात लग्न का टाळली जातात, तुम्हालाही असे अनेक प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला धोंड्याच्या महिन्याचे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगणार आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर धोंड्याचा महिना म्हणजे नेमकं काय असतं, धोंडा म्हणजे नेमकं काय, हे नाव कसं पडलं, धोंड्याचा महिना किती वर्षांनी येत असतो, अधिक मास आणि धोंड्याचा महिना एकच असतो का, या महिन्याला इतकं महत्त्व का दिलं जातं, धोंड्याच्या महिन्यात कोणत्या देवाची पूजा केली जाते, त्यानंतर धोंड्याच्या महिन्यात काय करावं आणि काय टाळावं. तर तुम्हाला अशी भरपूर प्रश्न पडलेले असतील, पण मला जेवढी प्रश्न पडलेली होती तेवढी मी तुम्हाला सर्व ह्याच्यामध्ये त्याची उत्तरं सांगणार आहे. तर तुम्हाला जे जे प्रश्न पडतील ते नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तर या महिन्यात दान का करतात, धोंड्याच्या महिन्यात कोणकोणती दान दिली जातात, दान कोणाला दिलं तर जास्त पुण्य मिळतं, धान्यदान, अन्नदान आणि वस्त्रदानाचे महत्त्व काय आहे, त्यानंतर धोंड्याच्या महिन्यात जावयाला विशेष मान का दिला जातो, जावयाला बत्ताशी आणि अनारसेच का दिले जातात, जावयाला नेमकं काय 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 दिलं जातं, त्यानंतर विवाहित मुलींना या महिन्यात काय दिलं जातं, धोंड्याच्या महिन्यात वाण देण्याची परंपरा का आहे, त्यानंतर या महिन्यात कोणती व्रत आणि पूजा केली जाते, धोंड्याच्या महिन्यात पारायण का करतात, या महिन्यात केलेल्या दानाचे फळ किती मिळते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुढे बघूया. धोंड्याच्या महिन्याशी जोडलेली एखादी कथा आहे का, त्यानंतर धोंड्याच्या महिन्यात लग्न आणि शुभकार्य का टाळली जातात, हा महिना शुभ आहे की अशुभ आहे, धोंड्याच्या महिन्याचे धार्मिक रहस्य काय आहे. तर आता मी तुम्हाला सर्व प्रश्न सांगितलेले आहेत. तर आता एक एक करून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आता बघणार आहोत. तर धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास, म्हणजे धोंड्याच्या महिन्यालाच अधिक मास असे म्हणतात. हिंदू पंचांगात चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत ताळमेळ बसवण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. तर दर 3 वर्षांनी हा धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना हा येत असतो. तर धोंडा म्हणजे दगड नव्हे. ग्रामीण भागात अधिक मासाला प्रेमाने धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. लोकपरंपरेतून प्रचलित झालेले नाव आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास येत असतो. अधिक मास आणि धोंड्याचा महिना हे एकाच महिन्याची 2 वेगवेगळी नावे आहेत. म्हणजेच याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. ह्या महिन्यामध्ये जप, पूजा, दान, पुण्यकर्मासाठी हा महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो. या महिन्यात विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. पूजा, जप, दान, पारायण करणे, वादविवाद टाळावे, त्यानंतर राग आणि वाईट कृत्ये या महिन्यामध्ये टाळावीत. या महिन्यात केलेल्या दानाचे पुण्य अनेक पटीने वाढते असे मानले जाते. तर तांदूळ, गहू, तूप, कपडे, अन्न, फळे, धान्य, छत्री,
चप्पल, दक्षिणा अशी दाने या महिन्यामध्ये केली जातात. गरजू, गरीब, ब्राह्मण, विद्यार्थी किंवा खरोखरच मदतीची गरज असलेल्या व्यक्तींना दिलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ते सर्वश्रेष्ठ असे मानले जाते. भुकेल्यांना अन्न देणे मोठे पुण्य मानले जाते. जावई हा घरचा मानाचा पाहुणा मानला जातो. प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी त्याचा आदर केला जातो. ही जुनी परंपरा आहे. गोड पदार्थ देऊन नात्यात गोडवा टिकावा अशी ही याच्यामध्ये भावना असते. बत्ताशी, अनारसे, कपडे, फळे, दक्षिणा, मिठाई आणि काही ठिकाणी चांदीच्या वस्तू दिल्या जातात. साडी, ओटी भरणे, फळे, मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात. वाण देणे म्हणजे सन्मान, शुभेच्छा आणि आशीर्वाद यांचे प्रतीक मानले जाते. विष्णुपूजा, जप, गीता, त्यानंतर पारायण, भागवत वाचन अशी धार्मिक कामे या अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात केली जातात. मन शांत राहावे आणि आध्यात्मिक लाभ मिळावा म्हणून पारायण या महिन्यात केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात केलेल्या पुण्यकर्माचे फळ अनेक पटीने मिळते. तर अशी कथा सांगितली जाते की अधिक मासाला इतर महिने कमी लेखत असत. दुःखी होऊन तो भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूने त्याला आपले नाव दिले आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा पवित्र झाला. तर या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात लोक धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व देतात. म्हणून लग्नासारखी शुभकार्ये सहसा या महिन्यामध्ये केली जात नाही. हा महिना तसं पाहायला गेलं तर अशुभ नसून अतिशय पवित्र आणि पुण्यदायी हा महिना मानला जातो. या महिन्यात केलेल्या भक्ती आणि दानाचे फळ विशेष मिळते असे मानले जाते. मनापासून दान, त्यानंतर जप आणि देवभक्ती केल्याने सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. तर आज मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही तेही सांगा आणि तुमच्याकडे अधिक मास म्हणतात का धोंड्याचा महिना म्हणतात हेही सांगा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.